मनरेगा योजना बंद करण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे असे माणिकराव ठाकरे यांनी आरोप केलेला आहे. ग्रामीण भागातील करोडो लोकांना रोजगार देणारी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बंद करण्याचे षडयंत्र भाजप सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. मनरेगा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजप सरकार ही योजना बंद करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मात्र भ्रष्टाचाराचा आरोप पुढे करून प्रत्यक्षात गरीब शेतमजूर व ग्रामीण कुटुंबांचा रोजगार हिरावून घेण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षातून किमान 100 दिवसांचा अंकुशल रोजगार मिळतो. ही लोककल्याणकारी योजना बंद झाल्यास ग्रामीण भागातील लाखो गरजू कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून भाजपाचा हा निर्णय जनविरोधी असल्याचा आरोप माणिकराव ठाकरे यांनी यावेळी केला. नेमकं काय म्हणाले ठाकरे पाहूयात. सुरुवातीला जी योजना रोजगार हमीची महाराष्ट्रामध्ये सुरू केलीत त्यावेळेला वेगवेगळ्या 6 पद्धतीचे टॅक्सेशन आपण लावली होती आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगार हमी करता जो पैसा उपलब्ध व्हायचा तो फंड आपण वेगळा ठेवायचो महाराष्ट्रामध्ये. त्याला एकत्रितरित्या फंड राज्य शासनाचा म्हणून मांडला जात नव्हता आणि वेगळा पैसा ठेवल्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये मजुरांना काम नाही आहेत, पाऊस कमी झाला असेल किंवा अधिक पाऊस झाला असेल अशा ठिकाणच्या कामांना मंजुरी देऊन तात्काळ मंजुरी देण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. राज्य सरकारसुद्धा विचारण्याची गरज नव्हती आणि त्या ठिकाणी हे कामाला सुरुवात व्हायची. अशा प्रकारचा जो फंड राज्यामध्ये निर्माण केला गेलेला होता तो सुद्धा मनरेगा योजना आल्यामुळं आपल्याही राज्यामध्ये ते थांबवण्यात आला आणि आज कुठलाही रोजगार हमीचा वेगळा फंड राज्यामध्ये वेगळा नाही राहिला. अशा स्थितीमध्ये राज्यामध्ये जर दुष्काळ असला किंवा तात्काळ गावामध्ये असं वाटलं की आपल्या गावाला काम नाही आहे, जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ वाटलं किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना वाटलं मजुरांना आज काम द्यायचं, या ठिकाणी पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, नद्या आजूबाजूच्या संपूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, काम नाही आहेत, तर त्या गावामध्ये तात्काळ काम देण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था कायदेशीर ही अस्तित्वात राहिली नाही आहे. त्यामुळे सरकारने जे केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे त्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा संपूर्ण देशामध्ये एक मनरेगा एक आंदोलन, जे नवीन कायदा जे आणलेला आहे त्याच्या विरोधामध्ये संघर्ष संग्राम करण्याचा निर्णय हे काँग्रेस पक्षाने ऑल इंडिया स्तरावर घेतला, त्यानंतर राज्यामध्ये घेतला आणि आपल्या महाराष्ट्रामध्येचे दूरगामी परिणाम जे आजपर्यंत ग्रामीण विकासाला चालना देणारे रोजगार हमी होती पण मनरेगा त्याच्यानंतर अस्तित्वात आली, त्यांना पुन्हा ग्रामीण भागाला दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. विशेष काँग्रेसच्या राज्यामध्ये वसंतरावजी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना, विस पागे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचासुद्धा घोर अपमान BJP सरकारने केलेला आहे. म्हणून आपल्यावर होणारा अन्याय हा इतर देशापेक्षा अधिक आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामध्येही महाराष्ट्रामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्या हाताला काम नसेल, तात्काळ काम देण्याची व्यवस्था जर नसेल, तर मग कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. या पाठीमागे स्पष्ट आहे की पुंजीवाल्यांना त्या ठिकाणी मदत करायची, मोठमोठ्या उद्योगपतींना वाटेल तशा अशा प्रकारचे दरवाजे उघडून द्यायची, शासनाची तिजोरी उघडून द्यायची आणि गरिबांकरता असलेल्या रोजगार हमीसारखी योजना जे मनरेगाच्या माध्यमातून या देशामध्ये राबवल्या जात आहेत
ती योजना मोडून टाकण्याचं काम किंवा तशा प्रकारची पावलं हे बी जे पी सरकारने टाकलेली आहेत. म्हणून अत्यंत गांभीर्यानं ह्या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे. ही काही योजना म्हणून त्यांनी दिली योजना असतात, पण कायदेशीर अधिकार ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होतो, देण्यात येतो आणि तो बाइंडिंग तुमच्यावर असतं की तुम्ही जर त्या ठिकाणी आम्ही काम मागतोय ते जर काम दिलं नाही, 15 दिवसाच्या आत जर तुम्ही काम दिलं नाही, तर आमचा तो अधिकार आहे कायदेशीर की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमचा जो भत्ता आहे तो मागण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मोकळे आहे. तो अधिकार, कायदेशीर दिलेला अधिकार हे संपुष्टात आणण्याचं काम बी जे पी सरकारने केलेलं आहे. म्हणजे गरीब माणसांना न्याय देणारी जे अधिकार प्राप्त झाला होता ते एक एक अधिकार काढून देऊन कुठेतरी श्रीमंतांच्या हातामध्ये या देशाची आर्थिक नडी पूर्णपणे व्यवस्था त्यांच्या हातामध्ये गेली पाहिजे, अशा प्रकारचा स्पष्टपणे संकेत, प्रयत्न केंद्र सरकारचा, बी जे पीचा दिसून येत आहे. कारण एकाकडे पैसा गरीब माणसांकरता द्यायचा, त्यांच्या उन्नतीकरता द्यायचा, हा विचार काँग्रेस पक्षाने जे राबवला होता ते त्यांना पसंत नाही आहे. म्हणजे जागोजागी ठराविक लोकांच्या हातामध्ये संपत्ती देण्याचा दृष्टिकोन त्यांची पावलं आहेत. त्यांना जाणारे या ठिकाणचे हजारो कोटी रुपये गरिबांना जात आहेत, त्यांना मजुरीने जात आहेत, कुठेतरी थांबवण्याचाच हा प्रयत्न आहे. कारण शेवटी 40% राज्याने भरल्यानंतर